तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या 5 जणांना कोठडी, बालाजीनगर येथील घटना. बंडू आंदेकर सहित 11 जणांवर गुन्हा. वनराज आंदेकराच्या खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर बालाजीनगर येथे कोयत्याने वार आणि पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक. 5 आरोपींना न्यायालयाने 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SM सकळे यांनी हा आदेश दिला. वनराजच्या खुनाचा सूड घेण्यासाठी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकराच्या सांगण्यावरून आरोपींनी कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न असून त्यांनी हा हल्ला करण्यासाठी वापरलेले 2 कोयते आणि पिस्तूल जप्त करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. अमन उर्फ लाला फारुख बागवाले वय वर्ष 21, वेदांत श्रीनिवास टेमगिरे वय वर्ष 19, दोघे राहणार भवानीपेठ. आवेश अशफाक शेख वय वर्ष 26, राहणार गणेशपेठ. ऋषीप्रसाद मोहन आंबट वय वर्ष 21, राहणार नानापेठ. आफताब शरीफ सय्यद वय वर्ष 22, राहणार भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द अशी पोलीस कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर, नातू तुषार निरंजन वाडेकर आणि स्वराज निरंजन वाडेकर, अमित बहादूरकर आणि स्वप्नील बहादूरकर यांच्या विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले. आरोपीच्या हल्ल्यात अक्षय उर्फ बाळू बापू म्हस्के वय वर्ष 26, राहणार आंबेगाव पठार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावर बालाजीनगर येथे राजर्षी शाहू बँक चौकात घडली. या प्रकरणात अटक केलेल्या 5ही आरोपींना कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी अमन बागवाले, वेदांत टेमगिरे, आवेश शेख, आफताब सय्यद या चौघांवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले हत्यारे आणि वाहने जप्त करायची आहेत. त्यांनी गुन्ह्याचा कट कोठे रचला, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि सरकारी वकील भाग्यश्री डांगळे सचेती यांनी केले. न्यायालयाने ते मान्य केली. पारस मुठ्ठा यांचा रिपोर्ट.